नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण जवला भरलेली वांगी बनवणार आहोत. त्यासाठी मी ते 4 वांगी घेतले आहेत. वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी मीडियम साईजची एकदम छोटी अशी घ्यायची, जास्त मोठी वांगी घ्यायची नाही. इथे वांगी घेतले आहेत आणि आपल्याला जवला भरायचा आहे, त्यासाठी मी ते हा जवला घेतला आहे. हा जवला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, थोडासा गरम करून घ्यायचा आहे. मी गरम करून घेते. आता मी इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला हा जवला घ्यायचा आहे आणि आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आता फक्त आपल्याला 2-3 मिनिटं हे गरम करून घ्यायचं आहे. जास्त असं गरम करायची गरज नाही. भाजीमध्ये आपला हा जवला शिजलाच जाईल, त्यामुळे 2-3 मिनिटं गरम करून घ्यायचं फक्त. तुम्हाला हा जवला असा गरम करून नाही घ्यायचा असेल तरी चालेल. फक्त हा जवला स्वच्छ करून घ्यायचा आणि नंतर भाजीमध्ये वापरायचा. मी हा गरम करून घेत आहे. गरम केल्यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो, त्याच्यामुळे मी हा गरम करून घेत आहे. आता हा गरम झाला आहे, मी काढून घेते. तर मी गॅस बंद करते आणि डिशमध्ये काढून घेते. आता जो आपण हा जवला भाजून घेतला आहे त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी आता हा धुवून घेते. आता मी हा जवला स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. आता मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. लाल मसाला घेतला आहे. लाल मसाला आवडीनुसार घ्यायचा आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे. चवीनुसार मीठ. आता इथे मी मसाला घेतला आहे. हा मसाला सुकं खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आणि त्याच्यापासून हा मसाला बनला आहे. इथे धना पावडर घेतली आहे थोडीशी. आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. आता एक जीव झाला आहे, चांगलं असं सगळं मिक्स करून झालं आहे. आता मी इथे वांगी घेतली आहेत. आता वांगी आपल्याला कापून घ्यायचे आहेत. वांग्याचा देठ काढून घ्यायचा. हे काढून घ्यायचं आणि असं चिरून घ्यायचं. आतमध्ये बघायचं स्वच्छ आहे का, किडलेलं असतात. अशा प्रकारे हे सर्व वांगी चिरून घ्यायचे आहेत. आता मी वांगी पाण्यात ठेवली नाही आहेत चिरल्यावरती, कारण आपल्याला लगेचच भरायला घ्यायचे आहेत, त्यामुळे आता हे थोडंसं इथे किडलेलं आहे. थोडा भाग काढून टाकायचा आपल्याला. मी काढून घेते. आता आपल्याला इथे जवला भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये सारण गच्च असं सारण हे आपल्याला भरायचं आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे सर्व वांगी मी भरून घेतली आहेत. आता हे किडलेलं वांगं आहे ते जास्तच किडलं आहे, त्याच्यामुळे मी आता दुसरं वांगं घेणार आहे. आता मी दुसरं वांगं घेतलं आहे, ते सुद्धा आपण भरून घेते मी. अशा प्रकारे आपली सर्व वांगी भरून झाली आहेत. आता उरलेलं हे सारण आहे ते आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे. आता मी ते कढई घेतली आहे, गॅस चालू करते. कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. 2 ते 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल आता गरम झालं की आपल्याला फोडणीला द्यायचं आहे. ते बारीक चिरलेला लसूण घेतला आहे. लसूण थोडासा लालसर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये ते सारण घालायचं आहे. आता मी हा सारण घालते याच्यामध्ये. तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आपल्याला वांगी घालायची त्याच्यामध्ये. वांगी थोडीशी तेलामध्ये अशी परतून घ्यायची 1-2 मिनिटाची. आता मी याच्यावरती आता मी झाकण काढून घेते. पुन्हा एकदा असं परतून घेते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे सारण होतं त्याच्यातलंच मी पाणी घालते. त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. नंतर आपण परत चेक करू. मस्त अशी उकळी आली आहे. आता आपल्याला वांगी खालचा भाग वरती आणायचा आहे आणि वरचा भाग असा खाली न्यायचा आहे. त्याच्यामुळे खालचा भाग वरचा भाग सुद्धा शिजला जाईल. त्यामुळे अशा प्रकारे आता आपल्याला याच्यामध्ये 2 ते 3 कोकम टाकायचे आहे. इथे मी 4 कोकम घेतले आहेत छोटे छोटे. कोकममुळे मच्छीचा उघडपणा कमी होतो, त्याच्यामुळे कोकम घालायची. थोडीशी वांगी अशी मऊ झाली की आपली ही भरलेली वांगी तयार होतील. मी पुन्हा झाकण ठेवते. आता आपली भरली वांगी ही तयार झाली आहेत. आता ही आपली चमचमीत अशी भरली वांगी तयार झाली आहे. खूप छान सुंदर असा कलर आला आहे. आता मी गॅस बंद करते. मस्त अशी आपली चमचमीत झणझणीत भरली वांगी तयार झाली आहेत. ही भरली वांगी आपण चपातीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा ही भरली वांगी नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.